नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आजकाल ट्रेंडमध्ये चालणारी लांब फुगाबाही आज मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे. कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे. तर बघा, हा माझा मेन फॅब्रिक आहे. त्याची उंची अगोदर मोजून घेऊयात. तर त्याची उंची मी घेतली आहे 11 इंच. शिवायमध्ये हे कमी जास्त होऊ शकतं. माझ्या बाहीची तयार उंची मला 8.5 ते 9 इंचापर्यंत पाहिजे. तर साडीचा जो काठ आहे ब्लाउज पीसचा, त्याला मी वेगळा करून घेत आहे. जी आपण फुगाबाही शिवतो त्याला जो साडीचा जो काठ राहतो ब्लाउज पीसचा, तो आपण नंतर लावतो, म्हणून तो काठ मी वेगळा करून घेते. तर साडीच्या काठाची उंची आहे 4 ते 4.5 इंच. शिवायमध्ये ती अजून पण कमी होईल. तो जो वरचा भाग आहे बाहीचा, त्याची उंची आहे 6 ते 6.25 इंच आहे. तर बघा, 6.25 इंच आहे. आता इथून आपल्याला जेवढी तुम्हाला बाहीची घडी लागणार आहे तेवढी काढायची आहे. आणि जे आपण प्लेट्स टाकणार आहोत ते प्लेट्स टाकायसाठी एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे. तर मी इथं अगोदर 6.25 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन चॉकने मार्किंग केलेलं आहे. आणि तिथं आपण कट लावून देऊयात. जे आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत त्यासाठी मी 6.25 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. टोटल कपडा मी इथं 23 इंच घेतलेला आहे. तो पण डबल फोल्ड करून मी मोजलेला आहे. जॉईंट मी इथं कपड्याला दिलेला आहे. तर बघा, दोन्ही साईडनी 6.25 इंच डबल फोल्ड करून 6.25 इंच मोजलेलं होतं. आता इथं आपण अशा प्रकारे प्लेट्स टाकायचे आहेत. टोटल कपडा मी 23 इंच घेतलेला होता. ते मी तुम्हाला मोजून नाही दाखवलं आहे, पण मी तुम्हाला सांगते आहे. आता बघा, अशा प्रकारे इथं आपण जिथे कट लावलेले आहेत तिथपर्यंत प्लेट्स घ्यायचे आहेत. आपल्याला लांब बाही आणि फुगाबाही घेतली की कपडा तिला जास्तच लागतो, म्हणून आपल्याला जॉईंट द्यावा लागतो. आणि अगोदर ब्लाउज पीस आपला मोठा आहे की नाही ते बघायचं आहे. मगच ब्लाऊज आणि अगोदर बॅक पार्ट फ्रंट पार्ट कट करून घ्यायचा आहे आणि मगच बाही कट करायची आहे. तर बघा, मला 9 इंचाची घडी इथं बाहीची लागणार आहे. तर 3 इंच एक्स्ट्रा येत आहे. वापस 3 इंचाचं मार्किंग घेऊन वापस इथं प्लेट्स टाकून द्यायचे आहेत. अगोदर मी फक्त 6.25 इंच घेतलेलं होतं. तर वापस 3 इंच जे आहे एक्स्ट्रा येत आहे. तर वापस 3 इंचाचं मार्किंग घेऊन दोन्ही साईडला प्लेट्स टाकून द्यायचे आहेत. बाहीची घडी आपल्याला कमी होता कामा नये, म्हणून आपण अगोदर कमी प्लेट्स टाकायचे आहेत. नंतर वापस मोजायचं आहे की घडी आपली कमी होते की जास्त होते. जास्त होत असल्यास आपल्याला नवीन प्लेट्स टाकता येतात. कमी जर झाली न मोजमाप करता तर ते प्लेट्स आपल्याला खोलताही येतात. तर बघा, ज्या पद्धतीने वरच्या साईडला आपण प्लेट्स टाकलेले आहेत त्याच पद्धतीने खालच्या साईडला सुद्धा त्या प्लेट्स घेऊन शिलाई टाकून द्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने क्रॉसमध्ये आपल्याला प्लेट्स नाही टाकायचे आहेत. दोन्ही साईडला आपल्याला सारख्याच प्लेट्स घ्यायचे आहेत आणि शिलाई करून द्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करते. बाही पूर्ण झाल्यावर आपली बाही जी आहे खूपच फिनिशिंगमध्ये येणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, दोन्ही साईडला आपल्या प्लेट्स टाकून झालेले आहेत. आता बघा, मी अस्तरची बाही कट केलेली आहे. तो कपडा जो होता आपला 6.25 इंच होता, तर मी इथं 6.25 इंचावरच बाही कट केली होती. आणि बाहीची घडी आहे 9 इंच. सेंटरला इथं कट मारून घेऊयात. म्हणजे आपण प्लेट्स टाकलेले आहेत ते आपल्या सेंटरला यायला पाहिजे, म्हणून जिथं प्लेट्स टाकले आहेत तिथलं त्या बाईची सुद्धा आपण सेंटर काढायची आहे आणि तिथं कट लावून द्यायचा आहे सेंटरला.
बघा अशा पद्धतीने. तर बघा जो मेन फॅब्रिक आहे तिथं पण आपण कट लावलेला आहे आणि अस्तरचा कट म्हणजे जे आपण प्लेट्स टाकलेले आहेत ते सेंटरला यायला पाहिजे. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे तो शिदाच ठेवायचा आहे आणि उलट्या साईडला अस्तर लावायचं आहे, कारण नंतर आपण जो साडीचा काठ आहे तो लावणार आहोत, म्हणून अस्तर जे आहे उलट्या साईडने लावायचं आहे. त्याला आपल्याला पलटायचं काम नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने अस्तरची बाही मी इथं जोडून दिलेली आहे आणि आता वरच्या साईडने पण पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने अस्तरची बाही पण मी इथं जोडून दिलेली आहे. जो मेन फॅब्रिकचा एक्स्ट्रा कपडा आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा अस्तरची बाही जी आहे ती थोडी इथं जास्त येत आहे, तिला पण आपण कट करून घेणार आहोत. पण अगोदर आपण इथं जो काठ आहे ब्लाऊज पीसचा त्याला इथं जोडून द्यायचा आहे. बाहीच्या मापाचा घेऊन तो काठ जो आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघा बाही मी इथं शिदी ठेवलेली आहे आणि शिद्या बाहीवर जो बाहीचा काठ आहे त्याला उलटा ठेवायचा आहे, खालच्या साईडला ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने उलटा ठेवलेला आहे आणि बाही जी आहे शिदी ठेवलेली आहे सरळ बाजूने. जो बाहीचा काठ आहे तो उलट्या बाजूने ठेवला आहे आणि आता इथं आपण शिलाई करून घ्यायची आहे. साईडला जो एक्स्ट्रा कपडा उरत आहे त्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा बॉर्डरला पण अस्तरसाठी मी इथं कपडा कट केला होता अस्तरचा, तो कमी आहे 3.5 इंचाचाच आहे, पण तेवढा पुरेसा आहे बॉर्डरसाठी. तर त्याला खालच्या साईडने जोडून द्यायचं आहे आणि वरून एक दाबटीप आपल्याला टाकायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता बाहीला वाळून घ्यायचं आहे आणि जे बाहीला आपण साडीचा काठ जोडलेला होता बाहीचा, त्या काठाची शिलाई आणि अस्तरचा जे आपण बॉर्डरसाठी लावला आहे त्याचा काठ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने बाहीला वाळून शिलाई मारत आहे ते. तर बघा अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे ती शिलाई आपली आतल्या बाजूने जाईल आणि बाहीची शिलाई जी आहे एकदम फिनिशिंगमध्ये दिसेल. आता आपण बाहीला बाहेर काढून घेऊयात. बघा अशा पद्धतीने खूपच फिनिशिंगमध्ये आपली बाही जी आहे तयार होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आता जो काठ आहे बाहीची जी बॉर्डर आहे तिला खालच्या साईडने आणि वरच्या साईडने दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल. तर बघा इथं दोन्ही साईडने मी शिलाई करून घेतलेली आहे. आता बघा बाहीला डबल फोल्ड करून द्यायचं आहे. बाहीची उंची जेवढी येत असेल, माझी बाहीची उंची इथं 8.5 इंच तयार आलेली आहे. वरतून जो अस्तरचा एक्स्ट्रा कपडा आला होता त्याला कट कर. आता बघा बाहीच्या वरच्या बाजूने पण आपण एक शिलाई करून घेऊया. आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या प्लेट्स ज्या आहेत ते आपण जे कटिंग करू बाहीचा खोल भाग वगैरे त्याच्यात ते कट व्हायला नको. जे प्लेट्स टाकलेल्या आहेत त्या खुलायला नको
व्यवस्थित आपण शेप बाहीचा देऊन देऊयात. तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला समजलं असेल नसेल तरी मला कमेंट करून सांगा. तर बघा, बाहीचा फायनल लुक आपला अशा पद्धतीने आलेला आहे. खूपच फिनिशिंगमध्ये आपली लांब फुगाबाही तयार झालेली आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.